बेधडक बेळगावच्या बेळगावची शक्तीपीठ या सदरामध्ये तुमचं स्वागत आहे। बेळगावमध्ये अनेक देवी देवतांचे मंदिर आहे, म्हणूनच बेळगावला बेळगाव असेही संबोधले गेले। वैष्णवानी समाजाच्या आराध्य देवता असणाऱ्या समादेवी मंदिराला आपण भेट सुमारे 350 वर्षापूर्वी वैष्णवानी समाज गोव्याहून बेळगावमध्ये दाखल झाला आणि हे मंदिर 150 वर्षापूर्वी उभारले गेल्याचे सांगितले जाते। समादेवीची कथा पुराण काळाशी जोडलेली आहे। दक्ष प्रजापतीची 16वी कन्या सती भगवान शंकरांची पत्नी हिने यज्ञकुंडात देहत्याग केल्यावर भगवान शंकराचा रुद्रावतार प्रलय घडू लागला। तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून सतीचे शरीर 51 खंडात विभागले। जिथे जिथे हे तुकडे पडले त्या ठिकाणी पवित्र जागा बांधल्या आणि तिथे देवीची मंदिरे उभी राहिली। अशाच्या स्थळाची समादेवीची परंपरा जोडलेली आहे। समादेवीचे मंदिर उभे आहे। सतीच्या स्पर्शाने मांडवी नदी ही दक्षिण वाहिनी झाली असे सांगितले जाते। 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावरती ताबा मिळवल्यानंतर त्रास वाढल्यानंतर हा समाज रामघाट ओलांडून बेळगावमध्ये स्थिरावला। स्मेरचारु मुखमंडलम विमलगंडलम कथा अशी सांगितली जाते की रामघाट ओलांडून बेळगावात आल्यानंतर ज्या बैलगाडीतून या देवीची मूर्ती आणली गेली तो बैल या ठिकाणी थांबला। त्यामुळे देवीला इथेच बसण्याची इच्छा असे समजून देवीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केली गेली। पूर्वीच्या काळी बेळगावची सीमा या ठिकाणी संपत होती, म्हणून या देवीला सीमेवरची देवी म्हणून ओळखले जायचे। पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तिला समादेवी असे नाव पडले। जाएंगे कहां पे मेरे आंसू, दुख दूर हुआ मेरा सारा। मंदिरात पितळी आणि चांदीच्या लहान मूर्तींसोबतच त्रिशूल, डमरू, कुंकवाचा करंडा आणि तेजस्वी समादेवीची मूर्ती स्थापित आहे। 1974 मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराची योजना आखण्यात आली। त्यानंतर 1981 मध्ये मंदिराशेजारी मंगल कार्यालयाची उभारणी झाली। मंदिर व्यवस्थापन विकासासाठी 1981 मध्ये विश्वस्त मंडळ स्थापन झाले, तर संस्थेची अधिकृत नोंदणी 1952 मध्ये झाली आहे। आज हे मंदिर बेळगावातील वैश्यवाणी समाजाचे मुख्य धार्मिक केंद्र आहे। मंदिर उभारणीमध्ये अनेक समाजश्रेष्ठींचा मोठा हातभार लागलेला आहे। दरवर्षी माघ शुद्ध त्रयोदशीला देवीचा वार्षिक उत्सव पार पडतो। गुरुपौर्णिमा, घटस्थापना, कोजागिरी यासारखे उत्सव संस्थेतर्फे साजरे होतात। या उत्सवामध्ये सारंग पूजा विशेषत्वाने केली जाते। रात्री दाडदेवाची पूजा, पिंपळ व माळ पूजा करून समादेवी समोर गाराणे मांडले जाते आणि नंतर प्रसाद वाटप होतो। गुढीपाडव्याला या ठिकाणी पंचांग वाचनाचा कार्यक्रम होतो। ही देवी बेळगावमध्ये एक जागरूक देवस्थान म्हणून मानलं जाते। समृद्ध इतिहास, पुराण कथा आणि भक्तिभावाने नटलेलं बेळगावचं हे समादेवी मंदिर आजही भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। तुम्ही बेळगावात आला तर या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेळगावमधील अशाच ऐतिहासिक मंदिरांची माहिती जाणून घेण्यासाठी बेधडक बेळगाव पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।